महाराष्ट्रात सध्या जातीवाद खूप झगडे सुरू आहेत आणि मी पण बावनकुळेला आणि देवेंद्रला म्हटलं की या वादात आपली अडचण होती. मी एक ठरवून टाकलं की जातीयवाद पाळायचा नाही. कुठलाही माणूस जो आहे तो जातीने मोठा नाहीये, तो गुणाने मोठा आहे. आणि या समाजातली छुवाछूत अस्पृश्यता जातीयता समोर नष्ट झाली पाहिजे. आणि मी ठरवलं माझ्या मतदारसंघात 22 लाख मतदार म्हणजे गोव्यापेक्षा जास्त आणि 40% मुस्लिम आणि दलित आणि सातत्याने काँग्रेस निवडून येणारा मतदारसंघात. आणि आता मी उभा होतो माझ्या इकडले 5 आणि तिकडले 5 नब्बे झाले ठीक आहे, एकटा निवडून पहा. पण मी लोकांना सांगितलं की मी जात पात पाळणार नाही. जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात, आता सरळ कंप्लीट. मी माझ्याकडे पाळत नाही, मला फरक पण पडला. मी एकदा मुसलमानांनी माझ्याकडनं सगळं 10,000 लोक आणि मला आता मतं यावेळी कमी मिळाले, यावेळी थोडे मिळाले, मागच्या वेळेला कमी मिळाले. पण काही कारणाने तरी सांगितलं मी आम्ही तुम्हाला आम्हाला वाटतं पण मत नाही देणार. मी त्यांना सांगितलं तू मत देने के पहले याद रखना प्योर चड्डी वाला हो, RSS वाला हो, बाद में पछताओगे. पछताने के पहले सोचो, देना है तो दो, नहीं देना है तो मत दो. और जो वोट देगा उसका भी काम करूंगा और जो नहीं देगा उसका भी काम करूंगा.